हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। नमस्कार मंडळी, तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले का नाहीत? सरकारकडून मोठा अपडेट आले। पुढचा हप्ता नेमका कधी येणार? काही महिलांना पैसे मिळाले आणि काहींना नाही। कारण काय, तुमचं नाव लिस्ट मध्ये आहे का नाही? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगणार आहे। कोणत्या तारखेला पैसे येणार, कोणत्या महिलांना आधी मिळणार आणि जर तुमचे पैसे अडकले असतील तर काय करायचं। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला अशा सरकारी योजना आणि अशा अपडेटसाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। ही योजना जाहीर केल्यानंतर लाखो महिलांनी अर्ज केले आणि आता सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, पुढचा हप्ता कधी मिळणार, पुढचा हप्ता कधी येणार। सध्या मिळालेल्या माहितीनुसार पुढचा हप्ता पुढील 7 ते 15 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे। ज्या महिलांनी केवायसी पूर्ण आहे, ज्यांचे आधार आणि बँक खाते लिंक आहे आणि ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहे। काही महिलांना पैसे का मिळाले नाहीत? खूप जणींचे कमेंट्स येत आहे, माझे पैसे आले नाहीत, माझा अर्ज अप्रूव्ह झालेला नाहीये। याची मुख्य कारणे असतात बँक खाते आधारशी लिंक नसणे, डीबीटी ऍक्टिव्ह नसणे, बँक खाते बंद असणे, चुकीची माहिती भरलेली असणे, केवायसी अपूर्ण आहे। जर तुमचे पैसे आले नसतील तर आधी बँकेत जाऊन डीबीटी स्टेटस तपासा। पैसे आले का ते कसे तपासायचे? बँकेत जाऊन पासवर्डामध्ये एंट्री करा, मोबाईल नंबर SMS तपासा, नेट बँकिंग UPI ऍप तपासा, आधार बँक लिंकिंग स्टेटस तपासा। पुढचा हप्ता निर्णय काय? सरकारकडून अशी माहिती मिळते आहे की पुढील टप्प्यात अजून काही महिलांना योजनेत समाविष्ट केले जाईल। ज्या महिलांनी उशिरा अर्ज केला आहे त्यांना डेटा पडताळणीमध्ये चालू आहे। किती महिलांना या फायदा झालेला आहे? या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो महिलांचा फायदा होत आहे। सरकारकडे मोठा निधी राखू ठरलाय। महत्त्वाची सूचना, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। फक्त अधिकृत वेबसाईट आणि किंवा सरकारी घोषणांवर विश्वास ठेवा। जर पैसे अडकले असतील तर काय करावे? बँकेत जा, ग्रामसेवक CSC सेंटरला भेट द्या, आधार लिंक तपासा, अर्जाची स्थिती तपासा। तर मित्रांनो, हा होता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्याबाबत संपूर्ण अपडेट। जर अजून काही शंका असतील तर कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।